नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमी सारखं आता घरातून तुमचा टाकाटक मध्ये निघलाय आणि चाललाय नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनहून 200-300 रुपयाची बुकिंग घ्यायची. आपल्याला जायचं बीएलओडी हॉटेलला, सातपूरला पिकअपला. आज आपल्या गाडीतल्या बाप्पांना आहे ना झेंडूचे फुलं ठेवले बरं का. आज फुलंच भेटले नाही मित्रांनो, काय करा. बाप्पा म्हणे चिंता नको करू, आजच्या दिवस मी झेंडूच्या फुलावर ऍडजस्टमेंट करतो. सारी दुनिया ऍडजस्टमेंट करते म्हटलं, देव बाप्पाला पण ऍडजस्टमेंट करावं लागल. रस्त्यामध्ये आपल्याला दिसलं चलन मुद्रा आलं, इथं नोटा छापल्या जातात मित्रांनो. ह्या नोट प्रेस वाल्यांनी एखादी गोणी भरून आपल्याला पैसे द्यायला पाहिजे. डोक्याचा हेडेकच कमी होईल. मस्त 10 वाजता झोपेतून उठल मित्रांनो आणि निवांत नाशिक रोडला येईल. काही पण स्वप्न बघतो यार मूर्खासारखं, कोणी कोणी भर पैसे देईल काय यार. बघू शकता तुम्ही मित्रांनो, मस्त नाशिक रोडला आल्याच्या नंतर एक जण नाश्ता करतोय पद्धतशीर. भाई क्या बात आहे, निसर्गाचा आनंद घेत. पण एवढी गर्दी कस काय झाली भाई नाशिक रोडला मित्रांनो. पण बघतो तर काय अतिक्रमणची गाडी आली ना भाई. अतिक्रमणवाले सुद्धा आपले फॉलोअर्स आहे ना भाई, हात दिला आणि डायरेक्ट म्हटले आम्ही आज सुपडा साफ करणार. म्हटलं आमच्या गाड्या नका टाकू. नाही म्हणे गाड्या टाकणार नाही, जे अतिक्रमण मध्ये असेल त्याचं सुपडा आम्ही साफ करू. म्हटलं यांचा भरोसा नाही नगरपालिकेवाले, आपलं बी सुपडा साफ करायचं. चला आपण निघून जाऊ इथून, कारण की आपल्याला पडली होती बुकिंग मित्रांनो सातपूरची. ज्या साईडला जायचं त्या साईडची बुकिंग तर पडली नाही. एवढं भारी वाटतं ना भाई, काय सांगावं तुम्हाला, एकदम मस्त वाटतं मित्रांनो. सातपूरचीच बुकिंग पडली, सातपूरलाच पिकअप होतं आपलं आणि कस्टमरला केलं ड्रॉप आणि डायरेक्ट आलो हॉटेल बीएलईडीच्या बाहेर मित्रांनो. इथं गाडी मस्त लावून दिली झाडा खाली. म्हटलं इथं आता कस्टमरची वाट पाहू, जोपर्यंत कस्टमर कॉल करत नाही तोपर्यंत आतमध्ये जायचं नाही. पण फायनली कस्टमरचा फोन आला, तुम्ही आतमध्ये येऊन जा म्हणे. आम्ही 5 मिनिटांमध्ये आलो. म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही. खरं तर कस्टमर बोलता 5 मिनिटात, पण 5 मिनिटात कोणतंच कस्टमर येतं बरं का मित्रांनो. भरपूर वेळ थांबावं लागतं, पण हरकत नाही यार. कस्टमर हे यार, कस्टमर हे तर आपण आहे, नाही तर काही खरं नाही मित्रांनो. आता ह्या सरांनी आपली गाडी कसं काय बुक केली होती माहिती का मित्रांनो. आपली रील बघितल्याच्या नंतर मेसेज केला. मग काय तुमच्या भावाने पर्सनल नंबर दिला. मग काय सरांचा फोन आला आणि सर बोलले उद्या सकाळी येऊन जा म्हणे, आम्हाला जायचं शिर्डी एअरपोर्टला. म्हटलं काहीच अडचण नाही, फक्त म्हणे आमच्या स्वतःचा फेस घेऊ नका म्हणे, बाकी तर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. सरांना म्हटलं काही चिंता नका करू सर, तुमचा फेस येणार नाही, कारण की सर आहे ना दांडी मारून आलेले इकडे फिरायला मित्रांनो. त्यांच्या बॉसला माहित नाही आपले व्हिडिओ सारी दुनिया पाहती ना, त्यांचा लोचा व्हायला. त्याच्यामुळे नाही का अजिबात आपण त्यांचा चेहरा दाखवणार नाही मित्रांनो. पण तुम्हाला माहिती का बीएलईडी वाल्यांची अजून दिवाळी बाकी सारे कधी काढता. आकाश कंदील घ्या ना काढून, जुना झाला ना पुढच्या वर्षासाठी ठेवता का. पार्किंगचा एवढा मोठा बोर्ड लावून ठेवलेला हॉटेलवाले, पण तुमच्या भावाने इथंच गाडी पार्क करून टाकली. कारण कस्टमर 5 मिनिटं बोलून 15 मिनिटं झालं. फायनली कस्टमर आले मित्रांनो, डायरेक्ट गाडीत बॅग टाकली आणि डायरेक्ट आलो शिर्डी एअरपोर्टला. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. आपली गाडी जर बुक करायची असेल तर मला मेसेज करा, तुम्हाला पर्सनल नंबर देऊन टाकतो. धन्यवाद पब्लिक.